मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो. सायली मगाशी जे काही बोलली ते सगळं काही त्याला आठवत असतं. आता कारण विचारलेलं असतं की तू एवढी अपसेट का आहे, माझ्यावर का रुसली आहेस, बोलत का नाहीस. तेव्हा सायलीने सांगितलेलं असतं की तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे. तुम्ही म्हणाला होतात की मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी आपण हे लग्न करतोय, परंतु मी माझ्या कानांनी स्पष्टपणे ऐकलंय की तुम्ही मधुभाऊंची केसही लांबवतायत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की दिवाळीनंतर मी माझ्या आश्रमामध्ये, मी माझ्या माणसांमध्ये निघून जाणार, ते पण कायमची. आणि हेच अर्जुनला ऐकून प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यामुळे अर्जुन हा खूप टेन्शनमध्ये असतो. काय करावं त्याला सुचत नाही. त्यामुळे तो स्टडी रूममध्ये येऊन बसलेला असतो. तेव्हा तो पुढे आता मनात विचार करतो की चैतन्याची तीच स्टुपिड आयडिया मी अंमलात तरी कशी येऊ देईल. त्याचबरोबर मिसेस सायलींच्या प्रेमासाठी मी त्यांच्याबरोबर खोटं का बोलेन. आणि ॲक्च्युली मी ती केस लांबवली सुद्धा नाही आहे. याला तर काहीच व्हॅल्यू नाही आहे, तरीही मिसेस सायलींना मी हर्ट केलंच. आता स्वतःचीच लाज वाटते की काही सेकंद म्हणून फक्त मधुभाऊंची केस लांबवण्याचा विचार केला होता, परंतु वकील म्हणून मी फेल झालो. अर्जुन आता विचार करत असताना रडत असतो. तेवढ्यातच प्रताप आता तेथे येतो. तो तिथून पाणी घेत असतो, परंतु त्याचं लक्ष जेव्हा अर्जुनकडे जातं तेव्हा अर्जुन त्याला खूप डिस्टर्ब असा वाटतो. म्हणूनच तो आता अर्जुनकडे जात त्याला विचारतो, काय झालं रे अर्जुन. मग आता असं म्हटल्याबरोबरच अर्जुन आता उठतो आणि लगेच प्रतापला मिठी मारतो आणि खूप रडत असतो. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, अर्जुन, अरे सायली आणि तुझ्यामध्ये जे काही भांडण झालं आहे त्याचा तू विचार करतोस ना. अरे पण नवरा बायकोमध्ये अशी छोटी मोठी भांडणं होतच राहतात. आता तुझ्या मम्मामध्ये, माझ्यामध्ये सुद्धा नाही होत का अशी भांडणं. पण तुमच्या भांडणाचं नक्की कारण काय आहे ना बाळा, ते मला माहीत नाही आणि मी विचारणार सुद्धा नाही. हो, पण मला एक गोष्ट पण माहीत आहे बाळा, की सायली विनाकारण कधीही चिडू शकत नाही. ती कुणाला कधी दुखवणार सुद्धा नाही आणि स्वतः दुखावली गेली असेल तर कुणाला सांगणार सुद्धा नाही. ते दुःख ती एकटीच गिळून सुद्धा घेईल आणि मला वाटतं सध्या ती तेच करतीये. हो ना, बरोबर आहे ना अर्जुन, असं प्रताप सारखा त्याला विचारतो. मग आता अर्जुन म्हणतो, हो डॅड, तुमचं बरोबर आहे, कारण ती खूप हर्ट झालीये. तेव्हा प्रताप विचारतो, बाळा म्हणजे आमचा अंदाज बरोबर होता, चूक तुझीच होती ना. तेव्हा तो म्हणतो, हो डॅडा, चूक माझीच होती. मी तिचा विश्वासघात केलाय आणि याच्यापेक्षा चूक काय असू शकते. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, हे बघ बाळा, तुमच्यामध्ये जो काही वाद आहे ना तो तुमचा खाजगी प्रश्न आहे आणि त्याबद्दल मी विचारणार सुद्धा नाही. पण अशी कुठलीही चूक नसते जी सुधारताच येत नाही. तू जर सायलीचा विश्वास तोडला असशील तर तुलाच तो पुन्हा जिंकावा लागेल. तेव्हा अर्जुन एकदम उदास होऊन म्हणतो, मी तेच प्रयत्न करतोय डॅड. पुढे प्रताप आता त्याला समजावतो, कसं आहे ना अर्जुन बाळा, स्त्री जेव्हा लग्न होऊन परक्या घरी जाते ना तेव्हा तिथे तिचा नवरा हा एकमेव आधार असतो आणि तो मात्र कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केला ना बाळा तर ती मात्र पूर्णपणे खचून जाते. आणि सायलीच्या बाबतीत हे व्हायला नको आहे हां. मग आता तो म्हणतो, हो डॅड, असं नाही होऊ शकत तिच्या बाबतीत. तेव्हा प्रताप अजून एक गोष्ट अर्जुनला सांगतो, हे बघ अर्जुन, मी आयुष्यात काय केलं काय नाही हे मला माहीत नाही, पण तुझ्या आईला नेहमी मी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. कारण घरामध्ये आनंद तेव्हाच येतो बाळा जेव्हा ती लक्ष्मी आनंदी असते, सुखी असते आणि समाधानी असते. त्यामुळे सायलीचा नवरा म्हणून आता ही तुझीच जबाबदारी आहे. त्यावेळी चला उठा, 2 दिवसांनी लक्ष्मीपूजन आहे ना, मग त्या दिवशी तरी निदान आपल्या घरातली लक्ष्मी अजिबात नाराज असता कामा नये. आता याची काळजी आपण घ्यायला नको का अर्जुन. तेव्हा अर्जुन आता हो असं म्हणतो. तेव्हा प्रताप आता गुड नाईट असं म्हणून तेथून जातो. तेव्हा अर्जुन आता प्रतापच्या या बोलण्याचा खूप विचार करत असतो. दुसरीकडे रविराज आता खूपच चिडलेला असतो आणि तो आता प्रतिमाला विचारतो, आपली तन्वी अशी का वागत असेल प्रतिमा, मला कळतच नाहीये. मग आता प्रतिमा विचारते, तुम्ही खूप दुखावले गेले आहात ना. मग आता तो म्हणतो, हो प्रतिमा, मी खूप दुखावलो गेलोय. हो, मला मान्य आहे ना की आपली तन्वी आपल्याकडे नव्हती लहानपणी आणि तिला हवे तसे आश्रमामध्ये संस्कारसुद्धा मिळाले नाही आणि लहानपणापासून कोणतंही प्रेमसुद्धा मिळालेलं नाही.
पण तिला दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये इतका आनंद मिळावा. अगं तुझ्यातला किंवा माझ्यातला एकही गुण कसा आला नाही तिच्यामध्ये. मग आता प्रतिमा म्हणते तुमचे गुण असतील की तिच्यात. त्यावेळी आता रागातच रविराज म्हणतो की एकही गुण नाही आहे प्रतिमा माझा तिच्यामध्ये. तेव्हा आता तो तिथे बेडवर बसतो आणि एकदम इमोशनल होतो. म्हणतो की प्रतिमा तुम्ही दोघीही इथे नव्हत्या ना गं जेव्हा, तेव्हा मी तुमच्या दोघींची खरंच खूप वाट बघायचो. अगं असं मला वाटायचं नेहमी जेव्हा तन्वी इकडे येईल ना पुन्हा, तेव्हा अगदी तुझ्यासारखी असेल. पण झालं भलतंच. रविराज आता आतमध्ये बोलत असताना प्रिया मात्र आता दरवाजाला कान लावून बसलेली असते की नक्की या दोघांचं काय बोलणं चाललंय आतमध्ये. आणि असं बोलणं ऐकता ऐकता ती खूप वैतागते, कारण तिच्यापर्यंत हे बोलणं ऐकूच जात नसतं. इकडे रविराज म्हणतो प्रतिमा तुला एक सांगू का, या मुलीने ना मला आता कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवलेलीच नाहीये. ही सगळी शिक्षा मलाच का मिळावी कळतच नाही. पुढे आता तो सांगू लागतो की कसं आहे ना प्रतिमा, अगं पूर्ण आईला तन्वीला नाचून करून घ्यायची होती आणि ते तसं झालं नाही ना, म्हणून मी सुद्धा खरंच खूप चिडलो होतो. पण मला आता असं वाटतं की सुभेदारांची सून होण्याची योग्यताच नाहीये तन्वीची. तेव्हा प्रतिमा म्हणते प्लीज तुम्ही एवढे चिडू नका ना. मग आता तो रागातच म्हणतो चिडू नको तर काय करू, अगं शेवटी आपलीच मुलगी आहे ना ती. पण जेव्हा तिचंशी तोल सुटल्यासारखी वागायला लागते ना, तर तेव्हा खरंच खूप त्रास होतो. खूपच अस्वस्थ व्हायला होतं, कारण काहीही झालं तरी 100 अपराध तिने केले तरी आपली मुलगी आहे म्हटल्यावर तिचे अपराध आपल्याला पोटात घालावेच लागतील. तो असा आता जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र प्रिया बाहेर सगळं ऐकते आणि हसत असते की झालं बरं झालं रविराजने मला माफ केलं. आता याच विकनेसचा मला फायदा करून घ्यायचा आहे. शेवटी आई वडील ते आई वडील, कारण मुलांनी खाल्लेली माती ते बिचारे पचवतात. ते खरे आई वडील जर मला असते ना तर मी कुठल्या कुठे गेले असते, असं प्रिया आता स्वप्न रंगवू लागते. इकडे अर्जुन आता रूममध्ये येतो तेव्हा सायली मात्र गाढ झोपलेली असते. तेव्हा तो आता खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो. आपण खूप मोठी चूक केली आहे, खूप मोठा गुन्हा केला आहे असं अर्जुनला आता सतत वाटत असतं आणि म्हणूनच तो आता सायलीजवळ जाऊन उभा राहतो. तेव्हा आता तिने पांघरून घेतलेलं नसतं. अर्जुन खूप रडत असतो, कारण सायली बोलत नाही याचा विचार त्याच्या मनातून जातच नसतो. तो आता जेव्हा ते सायलीजवळ येतो तेव्हा सायलीच्या अंगावर तो आता पांघरून टाकणार असतो. तेवढ्यातच त्याच्या डोळ्यातील अश्रू हे टपटप तिच्या पायावर पडतात. मग आता अर्जुन ते पाणी पुसण्याचा प्रयत्न करतो. तो सायलीला उगीच डिस्टर्ब नको या विचाराने तो पटकन हात मागे घेतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. काही वेळानंतर आता तिच्या अंगावर तो पांघरून टाकतो आणि मग लाईट्स बंद करून तेथे तिच्याजवळ तो झोपत सुद्धा नाही. तो आता लगेच तेथे बेडजवळ बसतो आणि खूप रडत असतो, कारण त्याने जी चूक केलेली आहे त्याचा त्याला खूप पश्चाताप झालेला असतो. सायलीचा विश्वास तो जिंकू शकलेला नसतो, म्हणूनच तो खूप गिल्टी फील करत असतो. त्यानंतर तो रडत रडत तेथेच खाली जमिनीवर झोपतो. याची भनक सायलीला नसतेच, कारण अर्जुनला सुद्धा कधी डोळा लागतो हे त्याचं त्यालाच समजत नाही. मग नंतर आता तो पूर्णपणे गाढ झोपी जातो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता अजूनही गाढ झोपलेली असते. सूर्य पार्थिच्या माथ्यावर आलेला असतो. तोपर्यंत अर्जुन एकदम पटकन आवरून ऑफिसला सुद्धा निघून गेलेला असतो. काही वेळानंतर आता सायली ही जागी होते आणि लगेच शेजारी पाहते तर तेथे अर्जुन नसतो आणि तो रूममध्ये सुद्धा नसतो. तेव्हा तिला आता प्रचंड धक्का बसतो आणि मग ती इकडे तिकडे पाहते आणि म्हणते काय, सर ऑफिसला गेले सुद्धा, असं म्हणून ती आता खूपच घाबरते, कारण अर्जुनचा टिफिन वगैरे तिने काहीही दिलेला नसतो. बरोबर अर्जुन सरांना रात्री मी माझा निर्णय सांगितला तर आहे, परंतु अर्जुन आता पुढे काय पाऊल उचलेल याची ही भीती तिला वाटत असते. तर आता इकडे अर्जुन ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा चैतन्याला आता तो सगळा काही प्रकार सांगतो की कशा प्रकारे त्या दिवशी सायलीने आपलं सगळं बोलणं ऐकलं आणि बोलणं ऐकल्यानंतरच ती माझ्यावर
माझ्यावर एवढी चिडली होती आणि म्हणूनच ती माझ्याबरोबर बोलत नव्हती. आणि अजून एक तिने मला सांगितलं ते म्हणजे दिवाळीनंतर मी माझ्या घरी म्हणजे आश्रमामध्ये निघून जाणार आहे. त्यावेळी चैतन्याला हे ऐकून जरा शॉकच बसतो आणि मग तो विचारतो, काय अर्जुन? खरंच सायली वहिनी निघून जाणार आहेत दिवाळीनंतर? मग आता अर्जुन म्हणतो हो. आता चैतन्य विचारतो, खरं आहे का हे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, हे खरं आहे. मग आता चैतन्य स्वतःलाच दोष देतो आणि म्हणतो, अर्जुन सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे मला माहीत होतं की हे अनइथिकल आहे, परंतु माझ्या मूर्खपणामुळे आता तुला खूप काही भोगावं लागते. मी जर असं केलं नसतं तर खरंच खूप चांगलं झालं असतं. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय असं म्हणून चैतन्य स्वतःलाच दोष देऊ लागतो आणि स्वतःच दोषी आहे यासाठी असं मानत असतो. मग अर्जुन आता त्याला समजावतो, हे बघ चैतन्य, तू स्वतःला दोष देऊ नकोस, तू तर मला फक्त हेल्प करत होतास. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अशी हेल्प काय कामाची जेणेकरून तुझं नुकसान होईल? नुकसान तू काहीही माझं केलेलं नाहीये, मी स्वतःच करून घेतलंय असंच अर्जुन म्हणतो. कारण मला माहीत होतं अरे चैतन्य की मिसेस सायलींसाठी मधुभाऊ म्हणजे त्यांच्या सख्या वडिलांपेक्षाही जास्त आहेत. तरीही तू जे मला सोल्युशन सांगितलं होतं ते मी कन्सिडर केलं. ही माझी चूक आहे चैतन्य, ती तुझी नाही आहे. असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही रे अर्जुन, ती तुझी चूक नाहीच आहे, ती माझी चूक आहे. जेव्हा मी हे तुला सांगितलं होतं ना तेव्हा तू माझ्या सणसणीत कानाखाली मारायला हवी होती अर्जुन. तू आत्ता माझ्या कानफाडात मार बरं असं म्हणून आता चैतन्य सारखा फोर्स करतो. अर्जुनलाच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि मग तो म्हणतो, चूक सुधारण्याचे खूप मार्ग आपल्याकडे आहेत चैतन्य आणि त्यात मला तुझी हेल्प हवी आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू सांग आता काय करायचं ते आपण करूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याला काहीही करून कोर्टाची डेट मिळवायला हवी, ते पण दिवाळी अगोदर, कारण मी आता अख्खं जग हलवून सोडवणार आहे. पण मधुभाऊंना दिवाळीच्या अगोदर बेल मिळवून देईलच असं अर्जुन आता ठरवतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मी काहीही झालं तरी 100% आता प्रयत्न करतो असं म्हणून तो लगेच आता तेथून जातो. तर आता इकडे सायली ही फराळाची तयारी सुद्धा करायला घेते आणि मग ती विमलताईला विचारते, विमलताई मी इथे सुकामेव्याची बरणी ठेवली होती, तुम्ही पाहिली का हो? मग आता विमल म्हणते की नाही पाहिली अहो. आणि मग त्यानंतर सायली म्हणते, मला पिठी साखर बनवून देताय ना? तेव्हा विमल म्हणते, हो सायलीताई देते ना, मी लगेच देते तुम्हाला पिठी साखर बनवून. तेवढ्यातच आता कल्पना तेथे येते आणि तिच्यासमोर सुक्या मेव्याची बरणी धरते. त्यावेळी आता सायली तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते, आई अहो तुम्ही का आल्या स्वयंपाकघरात? तेव्हा आज सकाळी सकाळी तू फराळ बनवायला का घेतलास असं आता कल्पना विचारते. मग आता सायली म्हणते, अहो दुपारच्या जेवणाची सर्व तयारी झाली होती ना, म्हणून म्हटलं की पटकन फराळ बनवायला घ्यावा, अहो तोंडावर दिवाळी आली आहे म्हणून. त्यावेळी कल्पना म्हणते, हो ते ठीक आहे, पण आता ते राहू दे जरा, मला तुझ्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो चकलीसाठी सोऱ्या मी धुवून ठेवलाय गच्चीवर आणि तो मी वाळला की घेऊन येते, जाऊ का? मग सायली विषय टाळण्याचा प्रयत्न करते. हे जेव्हा कल्पनाला समजतं तेव्हा कल्पना म्हणते की सायली राहू देत, तो सोऱ्या राहू दे. सायली म्हणते, वाळून जाईल ना पण? कल्पना म्हणते, होऊ दे काही पण मला आत्ता या क्षणी तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे. आता तुझ्यामध्ये आणि अर्जुनमध्ये नक्की काय झालं ना बाळा, मी तुला विचारणार नाहीये. तुम्ही तुमच्या दोघांमधील जे काही वाद असेल ना ते नक्कीच मिटवाल हे मला माहीत आहे. तेव्हा विमल म्हणते, वहिनी मी माझ्या खोलीत आहे, नंतर येते. त्यावेळी कल्पना म्हणते, नाही विमल थांब इथेच, आणि तुझ्यापासून तसंही काय लपलंय, कारण तू सुद्धा याच घरची आहेस ना. शिवाय जी परवा डिवोर्सची नोटीस आली आहे त्यावरून समजलंय ना आपल्याला की हे प्रकरण खरंच खूप पुढे गेलं आहे म्हणून. तेव्हा सायली आता म्हणते, आई पण असं नाही आहे, अहो ती डिवोर्सची नोटीस मी पाठवली आहे का? मग आता कल्पना म्हणते, नाही बाळा तू पाठवली नाही आहे आणि हे आम्हा सर्वांना समजलंय, पण सर्वांना जो काही धक्का बसायचा आहे तो बसलाच ना. शिवाय पूर्णाईंना किती त्रास झाला हे तू तर पाहिलंच असेल.
अगं वाद आमच्यातही होतात, परंतु ते बंद दाराच्या आड होतात ना, म्हणून कुणाला कळत सुद्धा नाही. आणि कसं आहे ना, नवरा बायकोचं नातं ही एक तारेवरची कसरतच असते. कारण कधी नवऱ्याने तोल सांभाळायचा असतो तर कधी बायकोने सांभाळायचा असतो. अगं याला तर संसार म्हणतात. पण सायली, तू हा तोल जाऊ देणार नाही ना बाळा? तू कुठलीही टोकाची भूमिका घेणार नाही ना बाळा? असं कल्पना आता तिला विचारते. आता कल्पनाच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हे सायलीला समजत नाही. कारण रात्री तिने अर्जुनला असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी मी दिवाळीनंतर हे घर सोडून जाणारच. म्हणून सायली जरा टेन्शनमध्ये असते. तेव्हा सायली आता कल्पनाकडे पाहतच राहते की कल्पनाने तर खूप मोठी अट माझ्यासमोर घातली आहे. काय करावं याचाच विचार ती आता सतत करू लागते. दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा चैतन्य तेथे जातो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन, एक खूप मोठी गुड न्यूज आहे. आपल्याला कोर्टाची उद्याच डेट मिळाली आहे. तेव्हा अर्जुन एवढा खुश होतो ना, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. तो म्हणतो की बरं झालं चैतन्य, तू खूप मोठं माझं काम केलं आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो, लगेच तू कामाला सुरुवात कर. हे बघ, आता फायनली मिसेस सायलींच्या चेहऱ्यावर मला स्माईल दिसणारच आहे. कारण आता मधुभाऊंना सोडवणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यांना बेल ही मिळालीच पाहिजे, ते पण दिवाळीच्या अगोदर. पुढे आता अर्जुन रागातच म्हणतो, हे बघ, आपल्याला रात्रभर करावं लागलं ना तरीही चालेल, परंतु आज काहीही झालं तरी आपण मिशन सक्सेसफुल करायचंच. मधुभाऊंना बेल मिळणं हे आपलं महत्त्वाचं मिशन आहे. कारण यावर्षी मधुभाऊ दिवाळी ही जेलच्या बाहेर साजरी करतील. दुसरीकडे सायलीने फराळाची तयारी सुरू केलेली असते. तेव्हा आता ती विमलला त्याबद्दल सांगत असते की मी कानावल्याची तयारी करून ठेवली आहे, जरा त्यावर ओलं कापड टाकता का विमलताई? तेव्हा ती हो असं म्हणते. कारण तोपर्यंत मी आता रवा भाजून घेते. मग आता विमल हो असं म्हणते. सायलीने दिवाळीच्या फराळाची अगदी जोरदार तयारी सुरू केलेली असते. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि म्हणते, सायली, अगं तू एक गोष्ट करायला विसरली आहेस. तेव्हा कोणती गोष्ट? असं सायली जेव्हा विचारते तेव्हा कल्पना म्हणते, तू श्वास घ्यायला विसरली आहेस. अगं हा फराळ करता करता तुझी दमछाक होते तरीही तू ऐकतच नाही. जरा स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावं अगं सायली. तेवढ्यातच काही वेळाने आता सायलीला एक फोन येतो. तेव्हा सायली आता म्हणते की आई, जरा बघता का तुम्ही? असं म्हणून ती फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूला येते. तेव्हा तो फोन आता कुसुमताईंचा असतो. मग आता कुसुम विचारते, सायली बाळा बोल ना, अगं तू कशी आहेस? तेव्हा सायली म्हणते, मी बरी आहे ग. फराळाची तयारी वगैरे झाली का तुझी? तेव्हा सायली म्हणते, फराळाची तयारी तर सुरू आहे, परंतु खरं सांगू का कुसुमताई, दिवाळी असूनही असा फराळ करावासा वाटत. मागच्या वर्षी एक दिवस का होईना मधुभाऊ हे घरी आले होते. यावर्षी मी काय सांगू ग त्यांना? मी अजूनही त्यांना सोडवू शकलेली नाहीये. मग आता कुसुम म्हणते, अगं कोणत्याही जबाबदारी अंगावर घेऊ नको. कारण मधुभाऊंना सोडवण्याची जबाबदारी ही तुझ्यावर नाहीये, त्या चिडक्या बिब्यावर आहे. तेव्हा त्याला हे प्रश्न विचार ना, असं आता कुसुम पुढे म्हणते. त्यावेळी आता सायली मनात विचार करते की कसं सांगू तुला कुसुमताई, अर्जुन सरांनी ही केस घेतली आहे खरं, परंतु बिनमहत्वाची केस आहे म्हणून ती लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा कुसुम आता विचारते, सायली ऐकू येतंय ना तुला? तेव्हा सायली आता म्हणते की अगं स्वयंपाकघरामध्ये जरा कमी ऐकू येतं ना, मी नंतर बोलू का तुझ्या बरोबर? तर सायली ही आता किचनमध्ये जाते. त्याच वेळी अर्जुन मम्मा मम्मा करत तेथे येतो. सायली आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मग आता तो म्हणतो, मम्मा, अगं मला अचानक कोर्टात जावं लागतंय, एक खूप महत्त्वाची केस आहे आणि हेअरिंग सुद्धा आहे. आज मला नाश्ता नको आणि डबा सुद्धा नकोय. तेव्हा कल्पना म्हणते, असं कसं बाळा, उपाशी जाणार का? वेळी चैतन्य म्हणतो, मावशी खरंच नको अगं, आम्ही दोघेही एकमेकांची काळजी घेऊ. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन तू सुद्धा ना तुझ्या बायकोसारखा अगदी हट्टी आहेस. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. त्या कल्पना सांगते की चैतन्य, तुम्ही दोघेही काहीतरी खाऊन घ्या हा. मग आता चैतन्य म्हणतो, हो मावशी, तू काळजी करू नको, आम्ही दोघेही एकमेकांच्या नाश्त्याची जबाबदारी घेतो, तू काळजी करू नको मावशी, आम्ही आहोत ना एकमेकांसाठी. त्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली जरा रागात त्याच्याकडे पाहते. म्हणूनच अर्जुनला अजून भरून येतं. मग तो चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य.
तेव्हा सायली मनातल्या मनात विचार करते, बघितलं ना मधुभाऊ, ज्यांच्यावर तुमच्या केसची जबाबदारी टाकली आहे, सोडवण्याची जबाबदारी टाकली आहे, ते तर दुसऱ्या केसमध्ये अगदी बिझी आहेत. मी एकटी पडली आहे मधुभाऊ, असं म्हणून ती आता खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, मधुभाऊ आता मी तुम्हाला कशी सोडवू सांगा बरं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन कोर्टामध्ये हेअरिंग सुरू करतो. जज साहेबांना सांगतो की मधुभाऊ आणि त्याचबरोबर विलासमध्ये झटापट सुरू झाली आणि त्याच झटापटीमध्ये विलास मधुकर पाटलांच्या हातून पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता, बरोबर. मग तुम्हीच सांगा मिलॉर्ड, त्या पिस्तुलावर जे ठसे असायला पाहिजे की नाही, कारण त्या पिस्तुलावर फक्त माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्याच हातांचे ठसे आहेत. ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती साक्षी शिखरे नसेल हे कशावरून. तेव्हा साक्षी आता खूपच घाबरते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.